आज मी तुम्हाला केळीपासून उपासाचे लाडू बनवून दाखवते। त्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतले तर आणि याला चांगलं भाजून द्यायचं। गॅस बारीक करायचा, तर मोठ्या गॅसवर वरून भाजतात आणि आतून कच्चे राहतात, त्याच्यामुळे बारीक गॅसवरच भाजून द्यायचे। आपण 6 ते 7 मिनिटं भाजून घेऊ, पण सारखं उलथाने हलवत राहायचं म्हणजे ते खालीहून जळणार नाही। आता इथं आपले शेंगदाणे भाजून झाले तर मी वाटीत काढून घेतलेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। आपलं शेंगदाण्याचं कूट बारीक झाले, असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपे जातात। आता इथं मी 3 केळी घेतलेत, एक आत 100 ग्रॅम गूळ घेतलाय। आता इथं मी खलबत्ता घेतलाय। आपण आता हे गूळ याच्यात टाकू आणि कुटून घेऊ। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता। गूळ घेता नाही ना कधी पण असा काळपट घ्यायचा, जास्त पिवळा गूळ घ्यायचा नाही। आपला गूळ कुटून झालाय, आता मी ह्या वाटीत काढून घेतलाय। आता पुढची तयारी करू आपण। इथं मी 3 केळी घेतलेत, आता हे सोलून घेतलेत। आता याने आपण याला असं बारीक रगडून घेऊ। केळी घेता नाही ना जास्त पिकलेले घ्यायचे, कारण जेवढं केळी पिकलेले घेता तुम्ही तेवढे लाडू वळायला पण सोपे जातात आणि चवीला पण खूप छान लागतात। आता आपली केळी बारीक करून झाली। आता हे शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकून घेऊ। आणि मंडळी, तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर 1 लाईक आणि 1 कमेंट नक्की करा। आता इथं मी 1 चमचा विलायची पावडर घेतली। विलायची टाकले ना तर चवीला पण छान लागतात आणि वास पण खूप छान येतो। आता हे कुटून घेतलेला गूळ त्याच्यात टाकू। गुळाने ना शेंगदाण्याच्या कुटाला चिकनाई येते आणि लाडू बांधायला खूप सोपे जातात। इथे मी साजूक तूप घेतलंय। आता हे 3 चमचे तूप आपण याच्यात टाकून घेऊ आणि तुपामुळे ना हाताला चिटकत नाही म्हणून तूप टाकायचं। आता हे हाताने चांगलं आपण मिक्स करून घेऊ। आता इथं आपलं हे मळून झालंय, पण हे थोडंसं पातळ झालंय, त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू। तुमच्याकडून पण असं काही होऊ शकतं, त्यामुळे घाबरायची गरज नाही। थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि घट्ट मळून घ्यायचं। आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे हे शेंगदाण्याचं कूट हाताला चिकटणार नाही। आता याला आपण चांगलं घट्ट मळून घेऊ। आता आपलं सारण मळून झालंय, अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि आता हाताला थोडं तूप लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही। आता असं थोडं थोडं सारण घ्यायचं आणि एक लिंबूच्या आकाराचा लाडू बनवून घ्यायचा। हे बघा, असं गोल करायचं। बघा असं लाडू वळून घ्यायचा याचा। बघा किती छान झालाय। कसे लाडू बनवायचे। आता आपले सगळे लाडू बनवून तयार झालेत। मंडळी, तुम्हाला ही छोटीशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।